छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान कैबिनेट मंत्री व एकनाथ शिंदे गुट प्रवर्तक संजय सिरसाटे ने उबाटा गुट नेता व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे में मुंबई के रक्तपेटियों के निजीकरण और खुले मैदान के आरक्षण में बदलाव के प्रस्ताव पर शिंदे भाजपा सरकार पर टिप्पणियां की और साथ ही इस पर पलटवार किया। आदित्य ठाकरे गुट को अधूरी जानकारी देने पर बात कही। आगे सिरसाटे ने मुंबई की जान से कोई नहीं खेल सकता कहते हुए अपना स्पष्ट बयान साझा किया। आदित्य ठाकरेला पूर्ण माहिती पण नसते, कशाच्या आधारावर काही बोलायचं म्हणून आदित्य ठाकरेंनी ते वक्तव्य केलेलं आहे। खाजगी रक्तपेढ्या ह्या काही व्यापारी तत्वावर चालत नाहीत, एनजीओस असतात, ते एनजीओ सगळंच मदत करतात आणि म्हणून रक्तपेढ्यांचं काही खाजगीकरण होणार आहे किंवा काय होणार आहे, यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके हे याच्याशिवाय हे पुढे जातच नाही। मुंबईच्या जीवाशी कोणी खेळणार नाही, कोणाला खेळायची कोणाची विषात पण नाही आणि कोणी खेळू सुद्धा शकणार नाही। मुंबईतल्या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुद्धा असू आदित्य ठाकरे म्हणतात। मी तुम्हाला तेच सांगितलं, आदित्य ठाकरेला काय दिसतोय? कॉर्पोरेशन मधला ठेकेदार। फार फार तर त्याला जर इच्छा झाली तर एखाद्या नाल्यावर सफाई, यापेक्षा त्यांच्याकडे व्हिजनच नव्हतं आणि व्हिजन नसल्यामुळेच आज त्यांची सत्ता महानगरपालिकेमधून गेलेली आहे।